पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री रामदेव महाराज की जय. श्री एकनाथ महाराज की जय. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं. सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्त धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तोचे लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिनी लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजये वावेजे. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला. कोण बघतो. ब्रह्मण्याध्याय कर्माणि, संगम त्यक्त्वा करोति यः. लिप्यते न स पापेन, पद्मपत्रमिवाम्भसा. कायेन मनसा बुद्ध्या, केवलैरिन्द्रियैरपि. योगिनः कर्म कुर्वन्ति, संगम त्यक्त्वात्मशुद्धये. आपण काल बघत होतो हे दोन श्लोक. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति न लिप्यते न स पापेन पद्मपत्र विवांबसा. इथे सांगितले की कशा प्रकारे कर्म केलं जातं, की ते कर्म बांधलं जात नाही, त्याने बांधलं जात नाही. कसं फलासक्ती टाकून, फळाची आसक्ती टाकून. हे या श्लोकात सांगितलं. आता मग कर्माची आसक्ती कशी, कर्तृत्वासक्ती कशी टाकणार. दोन गोष्टी आहे ना. तर इथे पण सांगितलं की कसं केलं जातं साक्षी भावाने. कर्मयोगी कसं कर्म करतो साक्षी भावाने. 10व्या मध्ये वर्णन आहे की ज्ञानी कसा कर्म करतो. कसं. आता मग अशा तऱ्हेने कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मविशुद्धये किंवा आत्मशुद्धये.
आता इथे निष्काम कर्मयोगी चित्तशुद्धीसाठी कर्म करायला सांगितलेले, पण कसे की म्हणे इथे काय आहे ने शरीराच्या स्तरावर फक्त शारीरिक कर्म, मानसिक बुद्धीने, इंद्रियांनी जे काही कर्म होतील ते सगळे इथं साक्षी भाव सांगितलाय बरं का, साक्षी भाव. आणि म्हणून आपण तिथे बघितलंय की कशा तऱ्हेने छान असे कर्म होतात, आणि त्याच्या ओव्यांचं काल आपण पूर्ण विवरण बघितलं होतं. आता त्याच्यात सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींना बाकीचे पण म्हणतायत की अरे आता विषयांतर करू नको, शब्दा पलीकडचं तू शब्दांनी सांगितलंयस, आणि म्हणून आता ह्याची संगती बिघडू नये म्हणून तू आता पुढच्या ह्याच्यात सांग. तर म्हणजे इथं कशा तऱ्हेने कर्म केले जातात ते पण सांगितलं. आता पुढे सांगतायत, युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम् अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. आता ज्ञानी कसं ज्ञानाचे कर्म सांगितलेत, आणि ते कर्मयोग्याने पण कसं कर्म केले पाहिजे ते पण, तो कसा होतो साक्षी भावाने कर्म करतो, साक्षी म्हणजे बुद्धीचा साक्षी बनून. आणि मग अशा तऱ्हेने हे कर्मयोग्याचे पण कर्म सांगितलेत. आता इथे सांगितले युक्त युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम्, असं जर कर्मयोगाचं निष्काम कर्मयोगाचं पालन केलं तर काय होतं, युक्त म्हणजे योगी, युक्त म्हणजे निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे कसं, फळाची आसक्ती त्यागून संगम त्यक्त्वा फलानं. आणि तिथं उद्दिष्ट पण काय सांगितलं, आत्मशुद्ध ये, आत्मशुद्धीसाठी निष्काम कर्मयोगी चित्तशुद्धीसाठी कर्म करतो. आणि कसा, तर म्हणजे फळाची इच्छा टाकून केवळ शरीराने, मनाने, बुद्धीने आणि इंद्रियाने कर्म करतो. तिथे कामना नाहीये, इच्छा नाहीये, सकाम नाहीये. पण दोन्ही कर्म करणारे जे काही सकाम करणारे त्यांचं काय होतं आणि निष्काम कर्मयोग करणाऱ्यांचं काय होतं त्याच सांगताय तिथे अतिशय सुंदर. कर्मयोग आहे ना हा कर्मयोगाचं कर्मयोगी अनासक्तीने कर्म करतो, आणि म्हणून त्याला काय फळ मिळतं तर म्हणजे शांती. आणि दुसरं जो हे म्हणजे अयुक्त म्हणजे कर्मयोगी जर नाहीये, निष्काम कर्मयोग नाही करत आहे, सकामतेने करतो, फलाच्या आसक्तीने काम करतो, फलाच्या आसक्तीने कर्म करतो, मला हे मिळेल म्हणून करायचं, मला ते मिळेल. आता कामे कोणाला सांगायचं असेल तर तो म्हणतो मला काय मिळेल. ते छोट्या मुलाला जरी सांगितलं अरे ते घेऊन ये, तर तो म्हणतो मला काय मिळेल. त्याला सांगितलं तुला चॉकलेट दिल तर लगेच जातो तो, है ना. कुठलंही कर्म त्याच्या फळाच्या आसक्तीनेच केलं जातं. आणि परत तू अरे माझ्या बाबूने छान काम केलं असं म्हटलं तर मग मी केलं म्हणतो, सांगतो की नाही, तो कर्तृत्व आसक्तीपणे आणि फळासक्तीपणे. मग इथे सकामतेने अयुक्त काम कारेण फले सक्तो निबध्यते. आणि जसं अयुक्त जो आहे, निष्काम कर्मयोग नाही आहे, तो काय करतो, कर्मफळाच्या आसक्तीने काम करतो आणि त्याच्यात बांधला जातो. म्हणजे निष्काम कर्म करणारा कर्मयोगी कर्माच्या फळाच्या त्यागाने त्याला काय मिळते, शांती मापनोति नैष्टिकीम. आता शांती प्रस्थापित करायचं असेल तर सगळेजण शांतीसाठी करतात ना, सगळे सगळे देशातले सगळे लोक येतात, आता शांती झाली पाहिजे, सगळे जगात शांती आणली पाहिजे, म्हणून चला प्रयत्न करा आणि मग शांती. अशी शांती नाही, नैष्टिकीम शांती म्हणजे ज्या वेळेस इथं मग सर्व कर्म मनापासून काय करतात आहे, सॉरी सर्व कर्म कसे केले, निष्काम कर्म करणारा जो कर्मयोगी आहे ना, कर्मफळाचा त्याग करतो, कर्मफळाची जी आसक्ती त्याचा त्याग करतो, त्याच्यामुळे त्याला शांती मिळते. कर्म करत असताना जर फलाविषयी चिंतन करत राहिलं, त्याच्याबद्दल विचार केला, तर ते कर्म सुद्धा नीट होत नाही. आणि केलं कर्म करताना पण मनापासून, पण हेच फळ मिळायला पाहिजे, तेच फळ मिळायला पाहिजे असा विचार केला तरी सुद्धा शांती मिळत नाही. अशांती मिळते की नाही. भरले तर आहे पैसे, पण होईल की नाही ते काम. काही ठिकाणी म्हणलं केलं तर दिलं तर आहे ऍडमिशन घेऊन, पण करेल की नाही असं वाटतं की नाही. म्हणजे केलं तर सुरुवात केली आहे, पण होईल का पूर्ण. सुरुवात करतो काय जण, हो तिथे सुरुवात, एवढे सगळं केलं पण होईल का, मिळेल का.
आधीच चिंता केली. मिळतील का तेवढे हे, मगच करू, नाही तर नको. असं केलं तर होईल का? कुठलंच काम सुरू होणार नाही, सकाम कार्य सुद्धा सुरू होणार नाही जर फळाची सारखी चिंता करत. पण फळाच्या मध्ये आसक्ती म्हणजे कशी, की भोगासक्ती. मी हे केलं की मला इतके पैसे मिळतील आणि मग मस्तपैकी ते पैसे मिळाले की मी काय करेन, मग इकडे जाईल तिकडे जाईल, हे करेल ते करेल. करतो की नाही आपण? मग ही झाली ना भोगाची आसक्ती, म्हणजे फलासक्ती. फलासक्तीच बांधते. आणि फलासक्ती, फळ मिळालं मग नंतर ते भोगलं किंवा फळाबद्दल विचार केला, ते मिळालं तरी सुद्धा मग हे फळ बांधतं. मग त्या फळाचा भोग करताना परत नवीन इच्छा निर्माण होते, परत असं. मग आता इथे शांती मापनोती नैष्टिकीम म्हटल्यावर बरं का, अतिशय अशी त्याला शांती मिळते. कशी? नैष्टिकीम म्हणजे न ढळणारी, अंतःकरण शुद्ध होतं. तर या आत्मयोगे यातीला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिगोनी वारिला शांती जगी. आणि मग असा जो आहे ना, तो काय म्हणे इथे, या जगात आत्मयोग संपन्न असून कर्मफळाला विटला आहे, त्याच्या घरात आपण होऊन प्रवेश करून शांती त्याला वरण करते. अशा तऱ्हेने जो कोणी इथे असं कर्मयोगाचं, निष्काम कर्मयोगाचं आचरण करतो, त्याला शांती मिळते. ईश्वरार्पित भावनेने केलं, निष्काम कर्म. आणि मग काय होतं, येरू कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची या गाठी, कळसला खुंटी फळभोगाच्या. आणि मग दुसरा अनात्मज्ञानी इच्छेच्या दोराने काय करतो, येरू कर्मबंधे किरीटी, म्हणजे इच्छेच्या कर्मबंधे, बंधन आहे ना की नाही कर्माचं, आहे बांधला, घट्ट बांधला जातो. अयुक्त जो सकाम कर्म करतो तो बांधला जातो त्याच्यामध्ये. मग बघा, हे पाहिजे म्हणून कर्म केलं, ही इच्छा म्हणून ते कर्म केलं, ती इच्छा म्हणून कर्मयोग नाही केला, मग एका कर्मानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं चालूच राहतं. त्याचं फळ, मग त्याचं फळ, ते संपतं का? नाही संपत. बांधला जातो, बांधला जातो, बांधला जातो. मी करतो आणि मी भोगतो, मला हे फळ मिळालं पाहिजे, बांधला जातो. शेवटपर्यंत त्याच्याकडनं ते कर्म सुटत नाही. जन्मभर काय केलं, दुकानातच बसला, आणि मग ज्यावेळेस शेवटची वेळ आली त्यावेळेस तो म्हणतो, दुकानात कोण आहे? आता तो कर्म केलं ना सकाम, त्याने ते निघालं का? नाही, ते त्याच्यातच बांधलं जातं. आणि म्हणून मग ते बांधतं आपल्याला ते कर्म, मी करतो हे पण बांधतं आणि फळाची आसक्ती पण बांधतं. म्हणून अयुक्त कर्म काम कारेण फले सक्तो निबद्धते. त्याचं सांगितलं, येरू कर्म बंधे किरीटी, अभिलाषाची आगाठी, कळसला खुंटी फळभोगाच्या. आणि अशा तऱ्हेने हा दुसरा अनात्मज्ञानी इच्छेच्या दोराने काय करतो, इच्छा असते त्याची, इच्छेचा दोर, हे कोण बांधतं? त्याला इच्छा बांधते. त्याच्याने सुखदुःखाच्या फलभोगाचा खुंट्याला बांधला जातो. हे केल्याने चांगलं होईल, ते केल्याने चांगलं होईल. मनुष्य सारखा धावतच राहतो. मग चला इकडे गे, इकडे जाऊन हे करू की मग चांगलं वाटेल, अजून सुख मिळेल, तिकडे जाऊन करू, मग ते करत राहतो आणि आणखी फसतो, मग तिच्यातनं निघतच नाही. अशा तऱ्हेने तो कर्मबंधनाने बांधला जातो. असं सांगितलंय. आता इथे अतिशय सुंदर सांगतात की पुढे परमार्थदर्शी कसं कर्म करतो. आता सांगितलं की कर्मयोगी आणि काम्य कर्म करणारा. आता हा पुढचा श्लोक इतकं सुंदर वर्णन करत आहेत की हा कर्मयोग, हा कर्म करणारा, सकाम कर्म करणारा बांधलाच जातो. आणि त्याला अहंकार पण वाटतो, केवढं, किती मोठा, किती मोठा, किती 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 मी किती करू शकतो. आता असं त्याच्यासाठी म्हणे, आता तसं सांगतात की एका याच्यामध्ये तो बैल बघतो एक जण बेडूक, आणि तो सांगतो, अरे एवढा मोठा प्राणी बघितला मी. मग कसा? म्हणे एवढा मोठा होता. मग तो दुसरा बेडूक त्याला दाखवतो, एवढा होता, एवढा होता, एवढा होता, फुगून 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 दाखवतो, फुगता 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 फुटून जातो. तसंच आहे हे कर्म करून, मी कर्म करतो, मला बघायचं, मी कर्म करतो, अहंकार वाढत 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 फुटतं की नाही, म्हणजे तो वाढतच जातो, कमी होत नाही, आणि त्याच्यातच त्याचा नाश होतो, फुटून जातो, म्हणजे त्याच्यातच त्याचा नाश होतो. पण जो परमार्थदर्शी येतो कसा करतो म्हणे कर्म, तर इथे सुंदर सांगितलं की सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. म्हणे सर्व कर्माणि मनसा
संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी. म्हणजे हे सर्व कर्माणि मनसा म्हणजे सर्व कर्म मनापासून काय करतो संन्यस, सर्व कर्मांचा मनापासून त्याग करून राहतो, आस्ते राहतो. तो सुखम वशी, तो सुखाने राहतो. पण कसा राहतो की इथे सर्व कर्म आणि मनसा, मनानेच त्याने सगळ्या कर्मांचा त्याग करून टाकलाय. आणि संन्यस्य आस्ते, संन्यस्त म्हणजे त्याग केला. आणि सुखम वशी, जो सुखाने राहतो. नवद्वारे कुठे राहतो म्हणे या नवद्वार असलेल्या एका नगरीत, पुरीमध्ये. नवद्वारे पुरे देही न एव कुर्वन्न कारयन, असा जो पुरुष आहे त्याने सर्व कर्मांचा मनापासून त्याग करून टाकला आहे. तो जो आहे मनापासून त्याग केलेला, जितेंद्रिय देहत्याग करून सुद्धा नवद्वार असलेल्या या देहरूपी नगरात राहतो. आणि काहीही न करता आणि काहीही न करवता सुखाने राहतो. कसा राहतो? सुखाने राहतो. नाहीतर मग तिथे राहणारा कसा राहतो? आता फळाची आसक्ती असतेच असते. आता बघा कशी फळाची आसक्ती असते. आता आधीच्या श्लोकात सांगितलं तर ते म्हणे की ज्याला कर्तृत्वासक्ती नसते कर्माची, पण मी कर्म करतो, हा ज्ञानाचं लक्षण. ज्ञानी. पण ज्याला हे नाही आहे कर्मयोगी काय करतो की फळाच्या आसक्तीचा त्याग करतो. आता एखादा डॉक्टर आहे ना, तो डॉक्टर कसा कर्म करतो? तो सगळ्यांचे ऑपरेशन सगळे करत असतो, पण त्यालाच त्याच्याच मुलाचं ऑपरेशन करायचं असेल तर तो करतो का? तो दुसऱ्यांना करायला लावतो किंवा पत्नीचं. कारण नीट झालं नाही तर तो तिथे त्या फळाबद्दल विचार करतो. आसक्ती असते की नाही त्याच्यात? ते हे आधीच्या श्लोकात सांगितलं होतं. आता इथे सांगताहेत की वणे सर्व कर्म, हा जो आहे की परमार्थदर्शी असा ते सगळे कर्म तर करतो, पण त्याचा कसं करतो? मनापासून त्याग करून टाकतो. कर्म करतच नाही, सगळ्या मनापासून त्याने त्याग केलेला आहे. जितेंद्रिय झालाय असा ह्या देहामध्येच राहतो. आणि हे देहाला काय उपमा दिली? अतिशय सुंदर रूपक वापरलंय, नगरीचं. आणि किती द्वार, पूर्वीच्या काळी नगरे असायच्या ना, मोठे मोठे नगर असायचे. आणि ते नगराला असे किल्ल्यासारखे जर असेल तर तटबंदी असायची आणि त्याला दार असायचे, हे ना. आता इथे पण ही जी आहे गाव म्हणण्यापेक्षा ही सिटी, ह्याला पण आहे ना असं सुंदर किल्ला आहे, भुईकोट किल्ल्यासारखं. पूर्ण असा भिंती आहे आणि भिंतींनी त्या तटबंदीच्या आतमध्ये आहे ते नगर. आणि त्याला दार आहेत, 4 दार आहेत. इथे 9 दार आहेत. आणि मग त्या जसं द्वारकेला सुद्धा तटबंदी केली होती, सारखे आक्रमण करायचे म्हणून, आणि दार ठेवलं होतं बरं का. तसं आता प्रत्येक पूर्वी सगळ्या नगरी असायच्यात आणि त्या नगर किंवा गाव असायचे आणि त्या गावाला तटबंदी असायची पूर्ण. आणि त्याच्यामध्ये सगळे जण राहायचे सुरक्षित. आणि त्याला दार असायचे. दार बंद केले की कोणी येणार नाही, दार उघडलं कीच मग जातील येतील. मग तसंच इथं कुठं राहतो हा? तो म्हणे हा पुरुष म्हणे 9 द्वार असलेल्या नगरीत राहतो. कसं आहे ते 9 द्वार असलेली नगरी? तर म्हणे ही शरीराला, त्याचं देहाला, शरीराला नगरीची उपमा दिली. आणि त्याला किती दार आहेत? 9 दार. कुठले कुठले 9 दार? म्हणजे डोळ्यांचे 2 छिद्र, नाकाचे 2 छिद्र, कानाचे 2 छिद्र. किती झाले? 2 2 2. 2 अधिक 2 अधिक 2 किती झाले? 6 झाले की नाही? मग तोंडाचं 1 छिद्र, तोंडाचं पण आहे ना द्वार. मग तोंडातनं खातो की नाही आपण, आहार घेतो, इकडनंच सगळे जातात, ह्या दारातनच सगळे विषय आतमध्ये जातात ना. आणि मग हे झाले, किती झाले? 7 दारावरती झाले, 2 दार खाली आहे. मल आणि मूत्र विसर्जन, है ना. मलमूत्र विसर्जनाचे 2 दार. मग आता हे सगळे ह्या पुरीमध्ये राहतो म्हणे. आता जसं एखादं नगर असतं की नाही, त्या नगरामध्ये सगळं चालत असतं. आता हे गाव आहे, नगर आहे. त्या नगरामध्ये नगरपालिका असते, ते सगळे कामं करत असते. ते नगरपालिका पाणी पुरवठा करते, मग त्याला आपल्याला पाणी मिळतं. नगरपालिका काय करते? सगळी साफसफाई करायची असते, ते करते. मग नगरपालिका सगळ्या नाल्या वगैरे असतात ना, नाल्या असतात ना, हे जातात त्या. आणि मग काय काय ठिकाणी नाले छोटे आहेत, नाल्या मोठ्या आहेत, किंवा मोठा नाला आहे, त्याला साफ करायचं काम पण तेच करतो. त्याच्यावरती काय असेल तर पूल बांधायचं पण काम तेच करतो. सगळे पुरवठा करायचं पण काम तेच करतो. कोण? नगरपालिका. तसंच म्हणे याने सगळ्या काही करायची गरज नाहीये. म्हणे इथे जसं नगरपालिका सगळ्यांची काळजी घेते की नाही, तर कोणाला काय करायची गरज आहे का? ते करतात, त्यांचे त्यांचे ते अधिकारी आहे सगळे, ते आहेत आणि ते बरोबर करतायत. ते अधिकारी ते कार्य करत आहेत. म्हणून ह्याला काही करायची गरज नाही, शांतपणे बसा.
पाणी आलं, अरे पाणी सुटेल बरोबर, ह्या वेळेस तर पाणी व्यवस्था करणारा तिथं माणूस नेमलेला आहे, तो करतो, तो करेन बरोबर आहे ना. तर अशा तऱ्हेने इथे पण इथे पण तसंच सांगितलं बरं का, नैव कार्यम न कुर्वन्. आता इथे ना कार्य करायची गरजच नाहीये, तो बसलेला असतो शांत ह्या नवदार असलेल्या पुरीमध्ये, हा असा सुखाने राहतो. आणि तो काय करतो म्हणे, संन्यस्यास्ते सुखम वशी, सगळ्यांचा त्याग करून शांतपणे राहतो. काय करणारे ते सगळे सगळे करतील, अन्नधान्याचा पुरवठा करतील, खायच्या वेळेस खायला हे सगळं सगळं चालतंय. आणि मग न एव कुर्वन् कारयन्, तो कोणाला काही करायला पण लावत नाही, सांगत नाही, आज्ञा असं करा तसं करा तसं करा, ते आपोआप होत राहतं. तसंच इथे पण, इथं हा जो योगी आहे, परमार्थदर्शी आहे, ज्ञानी आहे, तो काय करतो की ह्या देहामध्ये सगळे कर्म सोडून राहतो. तो काही करतही नाही आणि काही करवत पण नाही, कोणाला सांगून करायला पण नाही लावत, आणि असा सुखाने राहतो, देहरूपी नगरात राहतो, अलिप्तपणे राहतो, काही कुठल्याही प्रकारच्या कर्म करत नाही, कारण त्याने कर्माचा मनापासून त्याग करून टाकलेला असतो. अशा तऱ्हेने इथे त्याचं वर्णन केले बरं का. जैसे फळाची हावे, तैसे कर्म करी आघवे, मग न कीजेची येणे भावे, उपेक्षी जो, जो तो जयाकडे वासु पाहे, तेऊती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू, नवद्वारे देही, तो असतूची पारी नाही, करतूची न करी काही फलत्यागी. म्हणे अशा तऱ्हेने हा जो आहे ना, हा काय करतो, फलासक्त पुरुष ज्या निपुणतेने कर्म करतो, ज्या उत्सुकतेने कर्म करतो, त्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी सर्व कर्म करतो, परंतु मी करता आहे याचा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो बरं का. जसं फळाच्या हाव असते, फळ मिळायला पाहिजे, फळ मिळायला पाहिजे, तसं जसं कर्म करतो. तर इथे म्हणजे निमित्त, म्हणजे इथे म्हटलं की इथे कर्माचा कमी करता याचा अभिमान त्याच्या ठिकाणी नसतो, आणि कर्माचा तो त्याग करतो. कर्माचा त्याग करतो म्हणजे कर्तृत्वासक्तीचा त्याग करतो. आणि मग तो जिकडे पाहतो तिकडे नाही का सृष्टी आनंदमयीच असते. तो त्याच्यात तेऊ ती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते तर आहे महाबोधू, नवद्वारे देही, तो असं तूच परी नाही, करतूच न करी काही फलत्यागी. तो फळाचा त्याग करणारा काहीच करत नाही, कारण म्हणे या 9 छिद्र असलेल्या किंवा 9 दार असलेल्या देहामध्ये त्याला रूपक वापरलंय नगरीचं, ह्या देहाला. आणि पुरुष म्हटलं तर पुरी शयना तिथी पुरुष, पुरी म्हणजे ही पुरी, देह आहे ना, पुरी आहे ना, पुरी म्हणजे नगर आहे, नगर म्हणजे गाव, मोठं गाव, मोठं शहर, छोटं शहर, सगळे नगरच म्हणतात. आता इथे त्याला असं म्हणजे अशा तऱ्हेने 9 छिद्रांच्या ह्या देहामध्ये असूनही त्याचा देहाशी तादात्म्य नसल्यामुळे तो असून नसल्यासारखा असतो, कर्म करीत असताना देखील काही न केल्यासारखा असतो, कारण त्याचं तादात्म्य ह्याच्याशी नसतं. कशाशी? देहाशी नसतं. म्हणून नैव कार्यम न कुरु, तो स्वतः करत नाही, म्हणे न कुरुवन न कारयन, तो स्वतः करत नाही आणि करवतही नाही. हम्म, अशा तऱ्हेने सांगितलं. इथे पुढच्या याच्या श्लोकामध्ये सांगतात दादा ते, की हा जो आहे ना, काही करत नाही तसं राहतो, ज्ञानी तसंच राहतो, ह्या देहात राहतो पण देहाशी अजिबात तादात्म्य नसते. ज्ञान परमार्थाचं वर्णन केलंय ना, परमार्थी कसं असतो, कर्मयोग करत असताना साक्षी भावाने राहून कर्म केलं, म्हणून कायेन मनसा बुद्ध्या केवल इंद्रियरपी म्हटलंय बरं का तिथे. पण इथे तिथं साक्षी भाव आहे, साक्षी भाव म्हणजे आत्मस्वरूप नाही, पण इथे आत्मस्वरूपात राहतो तो. म्हणून मग त्याचं स्पष्ट करण्यासाठी म्हणतात, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्म फल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. म्हणे अशा तऱ्हेने ही जे ना, आता कर्म करतो आणि असं राहतो, बाकीचे जे ना कर्म करता कर्माचं फळाचे असं, मी कर्म करतो माझ्या इच्छेने कर्म करतो, इच्छेने कर्म केले तर फळ पाहिजेच पाहिजे,
फलासक्ती खूप असेल आणि मी केलंय ह्याची पण आसक्ती असेल आणि म्हणून ते बांधलं जातं, बरोबर आहे. पण म्हणे असा जो हा योग आहे तो काय कसा करतो, ह्या नवद्वारे असलेल्या शरीरात राहतो, त्याच्याशी आसक्ती धरत नाही, काही करत पण नाही, काही करायला लावत पण नाही, करवत पण नाही, असा सुखाने राहतो. हो. कसा? असा सुखाने राहतो. पण मग कोण करतो? कोण करायला लावतो? मग ईश्वर कर्म करतो का? तो देतो का? आता बघा, जसं आता न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. म्हणजे परमेश्वरा विश्वाची निर्मिती आणि त्यातील व्यवहार किंवा त्याच्यात प्राप्त होणारे कर्मफळाची जोड उत्पन्न करीत नाही, परंतु सर्व गोष्टी करण्याकरता ते प्रकृतीच करत असते. प्रकृतीच्या नाही. मग ईश्वर नाही करत काय? म्हणे हे कर्म आहे ना, कर्म केलं, आता असं कर्म केलं तर देवाने चांगलं नाही केलं बरं का, असं का केलं, असं फळ मिळालं, वाईट मिळालं, चांगलं मिळालं असं म्हणतो की नाही. पण दोष कोणाला लावतो? ईश्वराला लावतो. लावतो ना. ईश्वर काही नाही करत. आपणच केलेल्या कर्माचं फळ मिळतं, दुसरं नाही. आणि सुख दुःख पण आपल्याच याच्यावरती अवलंबून आहे. कसं तर म्हणे, जसं एक माणूस होता, ते चालले होते यात्रेला. जाता जाता मध्येच एका ठिकाणी त्याचं घड्याळ हरवलं. सगळे बरोबर बरोबर पूर्वीच्या काळी चालले होते साधू लोकांमध्ये, त्या जथ्यामध्ये होता तो ब्रह्मचारी, हे सगळे महाराज वगैरे. त्याचं तर घड्याळ हरवलं आणि 1,200 रुपयाचं घड्याळ होतं. 1,200 रुपयाचं घड्याळ होतं म्हणून त्याला कुठं गेलं म्हणून खाली उतरला तो. वरती चालले होते ते केदार विदारला असेल. नंतर तो खाली गेला, सगळीकडे तिथं राहिलं, तिथं बघितलं, रस्त्याने बघितलं, परत आला, इतके किलोमीटर खाली गेला, परत आला. तोपर्यंत हे पुढे निघून गेले होते आणि हे खाऊन पुन्हा आराम करत होते. हा बिचारा थकला वागला, काही खायला मिळालं नाही. परत मग तितकं त्याला त्यांच्या बरोबर जात्यांना गाठायचं म्हणून तितक्या पुढे गेला. मग पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी त्याला गेला नदीवरती स्नानाला, त्याला छान अंगठी सापडली, खडाबिडा असलेली, त्याने दाखवली. मग एका साधूने सांगितलं, अरे बघ, आता तुझं घड्याळ गेलं ना, तर 1,200 रुपयाचं गेलं, ही बघ ना तुला आता मिळाली. ते घड्याळ गेलं म्हणून फार दुःखी होता तो. मग आता नाही का, तिथे घड्याळ गेलं म्हणून दुःखी होता, आता इथं अंगठी सापडली. अरे एकाने सांगितलं, दाखवली त्याने, नक्कीच ही सोन्याची आणि खूप इतकी पिवळी धमक दिसते, असा हा खडा पण भरपूर असेल. आता त्यावेळेच्या किमतीप्रमाणे सांगितलं 2-3 हजाराची तर असेलच असेल. चला आनंद झाला, तर त्याला सुख वाटलं. एक तर सुख आणि दुःख हे दोनच परिणाम येतात त्याच्यात. मग आता पुढे गेला आणि पुरत मग तिथे पोहोचल्यानंतर ते बद्रीनाथला वगैरे पोहोचल्यानंतर त्याने कोणाला दाखवलं हे का अंगठी. अरे हे काहीच नाही म्हणे, 25 पैशाची पण नाहीये म्हणे, खोटी अंगठी आहे. परत त्याचा चेहरा उतरला, परत त्याला दुःख वाटायला लागलं. म्हणजे बघा आता, म्हणे न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. म्हणे अशा तऱ्हेने इथे कर्माचं फळ न कर्तृत्व न कर्माणि. कर्तृत्व कोणी निर्माण केलं? कर्म कोणी निर्माण केले? म्हणे तुम्हीच मागितले. लोकस्य सृजति प्रभू, हे काय कोणी परमेश्वर देणारा हा जो कोणी आहे ना, प्रभू, प्रभू म्हटले त्याला. प्रभू म्हणजे ईश्वर. आता हे विश्वाचे ईश्वर आहे ना, त्याची निर्मिती करणारा आहे, त्याच्यातले व्यवहार करणारा आहे, पण तो त्याच्या संदर्भाने तो देत नाही. ह्या जीवाचे असतात ते कर्म, तो करतो, मी करता भावाने करतो, तो मागतो मला असं दे 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 रे देवा, मग तो देतो. मग कर्मफळाची पण अपेक्षा करतो, मला असंच फळ पाहिजे, असं दे, मग तो पण ते देतो, है ना. मग अशा तऱ्हेने इथे परमेश्वर विश्वाची निर्मिती करतो, त्याच्यातले व्यवहार किंवा त्याच्यात प्राप्त होणाऱ्या कर्मफळांची आशा, कर्मफळांचा जोड, कर्मफळ पण देतो. म्हणजे न कर्तृत्व न कर्म आणि लोकस्य सृजति प्रभू, तर हिच्या तिथल्या कुठलीच गोष्ट त्याला उत्पन्न करत नाही तो, पण सर्व गोष्टी करण्याकरता मात्र त्याला एक लागतं कारण, त्यालाच म्हटलंय प्रकृती. म्हणून तो परमात्मा आहे, निर्गुण निराकार आहे, तो काहीच करत नाही. पण ह्या जो आहे तो कशाच्या प्रकृतीच्या संयोगात आल्यानंतर तो ईश्वर बनला. मग तो कर्मफलदाता झाला. ईश्वर पण काही करत नाही स्वतः. ईश्वराने काही कर्म उत्पन्न नाही केले. ईश्वर काय त्याचं फळ पण उत्पन्न नाही करत. तो जो जीव आहे तोच कर्म करतो, तोच सुखी दुःखी होतो, तोच विचार करतो, तोच मागतो, तोच हे होतो, तोच त्याच्याशी त्याचा संबंध जोडतो कर्माचा आणि कर्माच्या याचा. म्हणून म्हटलं इथे काय आहे की कर्तृत्व पण नाही, कर्म पण नाही, म्हणजे कर्म पण नाही, लोकस्य सृजति, हा लोकांना निर्माण करणं पण नाही. हे सगळी जी प्रजा, सगळे जे उत्पन्न होतात, ही सगळी सृष्टी होते, ती कशी होते? कर्मामुळे. कुणाच्या? सगळ्या जीवांच्या कर्मामुळे.
काही ईश्वराने नाही केलेले ते. जसे 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 जीवाचे कर्म आहे तो फक्त देणार आहे, वाटणार आहे. म्हणजे जातो की नाही आपण, त्या रेशन कार्ड वरती लिहिलेलं असतं सगळं, किती लोक आहेत किती काय, आणि ते ठरवून दिलेलं इतकं इतकं धान्य, इतकं इतकं. फक्त मग आता कोरोना काळामध्ये ते जास्त देत होते कारण सगळं बंद होतं आणि मग वाटत पण होते. मग आता इथे तो गेला की तो तिथे जो रेशन दुकानावातलाच होतो, तिथला अधिकारी असतो, त्याचं एकच काम असतं, तिकडनं आलेलं रेशनचं धान्य असतं आणि जो कोणी कार्ड घेऊन येईल त्याच्या कार्ड वरती बघतो किती किती लोक किती किती दिले, आणि मग गहू किती, तांदूळ किती, डाळ किती, हे सगळं ते त्याप्रमाणे तो मोजून देतो. जितकं ते जसं त्याचं रेशन कार्ड काढलंय तसं. त्यांचं वेगवेगळ्या कलरचं रेशन कार्ड असतं. कसं तर म्हणे एवढे असे असतात, त्यांना त्यांना इतकंच मिळेल, त्यांना नाही मिळणार, मग दारिद्र्य खाली वेगळे, ह्यांचे वेगळे, असं मिळतं की नाही? सगळ्यांनाच नाही मिळत. नाहीतर मग ते रेशनचं धान्य सगळे आणि घेतात आणि विकतात, असं पण होतं. असं काय, तेच तो मुद्दा नाहीये. पण जसं ठरवून दिलेलं आहे तसं, जितके लोक आहेत त्यांचे वयांचे त्याचे परिमाण ठरवून दिले, त्याप्रमाणे तो फक्त देणार आहे. तसंच हा फक्त भगवंत म्हणजे इथे ईश्वर आहे ना, फक्त देणारा, म्हणजे निमित्त मात्र असतो. हे सगळे कर्म, कर्तृत्व, कर्ताभाव, सगळं कर्माचं फळ हे कोणी केलेलं असतात? जीवाने केलेलं असतं. हा फक्त देतो. मग आपण ओरडत असतो, अरे देवा असं कसं केलं, तू आहे की नाही, माझ्यासाठीच असतो, मलाच दुःख दिलं, असं करत असं काही नाही. आणि सुख आणि दुःख कसं आहे, आपल्याच मनाच्या ठेवणीवरती अवलंबून आहे. घड्याळ हरवलं म्हणून दुःख करत बसला, येणं जाण्याचं इतके कष्ट घेतले तरी घड्याळ तर सापडलंच नाही, परत दुःख तर दुःख झालं. मग थोडस वाटलं की हे मिळालं, ते पण नाही मिळालं, त्याच्याने आणखीन दुःख झालं. घड्याळ पण गेले, आता अंगठी सापडली, ते थोडं तरी मला मिळालं असं, ते पण नाही मिळालं आहे ना. मग आता इथे काय मिळवायचं आणि काय मिळवायचं नाहीये, काय करायचं काय नाही, जशी जशी मागणी तसा पुरवठा. त्याने म्हणलं मी आता हे कर्म करतो, स्वातंत्र्य आहे त्याला, त्या जीव करतो ते, आणि त्याचं फक्त कर्मफलदाता ईश्वर आहे. आणि हे जीव, ही जी सृष्टी आहे, या सृष्टीचा सृजन करता, सृजती प्रभू, लोकस्य सृजती प्रभू, हा लोक ही सृष्टी निर्माण करणारा खरं तर स्वभाव होता, तो नाही काही करत, तो नुसतं अस्तित्व असतं. करत कोण तर म्हणे स्वभावस्तु प्रवर्तते, ही प्रकृती करते. जसं हे फॅन फिरतोय तर त्याचं कारण काय, इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटीचं अस्तित्व फक्त, ती फिरत नाहीये, उपकरण फिरत आहे. म्हणजे इथे असंच सांगितलंय, हे चैतन्य आहे ना, चैतन्य सगळ्यांशी जोडलं गेलेलं बरं का, चैतन्य. आणि जसं परमात्म तत्व कसं आहे, विद्युतीसारखं, ते कशाशी अलिप्त आहे, निर्लिप्त आहे. पण ते ज्यावेळेस उपकरणांना जोडलं जातं, इथे सप्लाय म्हणून येतं, आणि मग त्या उपकरणांच्या मार्फत मग काय होतं, ते व्यक्त होतं. तसंच तिथं परमात्मा स्वरूप तसाच आहे, आणि तो परमात्माच ईश्वर आहे, निर्गुण निराकार काहीच करत नाही. हा परमात्मा ईश्वर आहे. ईश्वर आहे का कसा, तर कर्मफलदाता आहे म्हणून. मग त्या त्याला बोल काय लावला जातो की अरे तो लोक सृजती प्रभू, हा प्रभू ईश्वर काय करतो, हे लोकांची काय सृष्टी करतो, त्यांचं पालन करतो, त्यांचा संहार करतो, त्यांचा कर्मफलदाता आहे. पण हे सगळं जे आहे कुणामुळे, प्रकृतीचा स्वभाव आहे प्रवृत्ती करण्याचा, प्रकृतीमुळे होतं. म्हणजे ही नुसती इलेक्ट्रिसिटी असेल तर काहीच करत नाही, त्याला उपकरणाशी जोडल्यावरती मग त्याचं हे मिळतं. विद्युतच जसं सगळीकडे अस्तित्व आहे की नाही, पण विद्युतीशिवाय होऊ शकतं का, तसं चैतन्याशिवाय होऊ शकेल का, पण चैतन्य काही करतं का. इथं सांगायचा उद्दिष्ट हाच आहे, इथे ईश्वराचं जरी हे सांगितलं असेल तरी समजून सांगण्याचा उद्देश हाच आहे. पुढच्या याच्यात आणखीन त्यांनी स्पष्ट केलं की परमात्मा स्वरूप. आता इथे म्हणे, जैसा का सर्वेश्वरू पाही तव निर्व्यापारू, परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा, आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणे कवणे कर्मी न शिंपे, जे हात पाओ न लिंपे उदास वृत्तीचा. म्हणजे अशा तऱ्हेने इथे ज्याप्रमाणे तो सर्वेश्वर तत्वता क्रियाशून्य दिसतो, तत्वता क्रियाशून्य आहे, पण तोच विश्वाची रचना करतो. कुणामुळे, त्या प्रकृतीमुळे, त्या मायेमुळे. असं दिसून येतं, दिसतं की नाही असं. आणि म्हणे त्याला त्रैलोक्याचा निर्माता असं म्हणावं लागतं का, ह्याच्या संदर्भाने तो काही नाहीये, आणि कोणत्याही कर्मात तो लिप्त होत नाही, कुठल्याही कर्मात तो लिप्त होत नाही. आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणे कर्मी न शिंपे,
जे हात पावून लिंपे उदास वृत्तीचा, आणि तो कुठल्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याला त्याच्या उदासीनतेमध्ये त्याची उदासीनता तीळ मात्र ढळत नाही, तो जसा आहे तसाच आहे. जसं तो ज्ञानी नवद्वाराच्या पुरात राहतो पण काही करत नाही, तिथे तसे येते त्याची. आणि मग काय म्हणे की योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळून पडे, तरी महाभूतांचा डळवाडे, उभारी भले जगाच्या जीवी आहे, परी कवणाचा कही नोहे, जगची हे होय जाये, ते शुद्धी नेणे. आणि म्हणे अशा तऱ्हेने त्याचा काही म्हणे योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न पडे. म्हणे त्याची योग निद्रा जी आहे ना, तिने म्हणजे सहज स्थिती, योग निद्रा म्हणजे तो त्याच्या सहज स्वरूपामध्ये राहतो, स्वरूपामध्ये स्थित असल्यामुळे त्याची निद्रा मोडत नाही, म्हणजे त्याची स्वरूप स्थिती मोडत नाही, जसं तो स्वरूपात आहे तसाच. त्याला अकर्तेपणाची उणीव पण लागत नाही, आणि तरी सुद्धा तो कसा आहे म्हणे महाभूतांचे दळवडे. दळवडे म्हणजे समुदाय. पंचमहाभूतांचं हे महाभूतांचा समुदाय आहे की नाही, महाभूतांचा चांगला असा समुदाय निर्माण करतो. आणि मग काय करतो, जगाच्या जीवी आहे, परी कवणाचा कही नोहे, जगची हे होय जाये, तो शुद्धीही नेणे. म्हणजे जगातील प्राणी मात्रांच्या ठिकाणी तो ईश्वर रूपाने आहे, पण कोणाची केव्हाही कोणत्याही प्रकारची अभिलाषा तो धरत नाही, तो कोणाचीच अभिलाषा धरत नाही. तो असं पण म्हणत नाही अरे मी ह्याला निर्माण केलंय मग माझं ऐकायला पाहिजे. त्याने मागितलं तर तो फळ देतो, त्याने कर्म केलं तर देतो, कर्म करतो, तो मागितलं तर करतो, कर्म मागितलं तर कर्म देतो, काही नाही ते त्याच्याजवळ काहीच नसतं. म्हणे तो कशाचीच अभिलाषा धरत नाही, किंवा सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल त्याला काही माहिती पण नसतं, तो अलिप्त असतो. असा आहे तो लोकस्य सुरती प्रभू. फक्त त्याच्या अस्तित्वाने होतं, ज्यावेळेस ही प्रकृती आणि प्रकृती सह बरोबर असं तो बघितला जातो, त्यावेळेस त्याला ईश्वर म्हटलं जातं. पण तरी सुद्धा ईश्वर पण आहे ना, कशामध्येच नसतो लिप्त, तो लिप्त नसतो. कर्म करत्यात जीव, ते कर्माचं फळ देण्याच्या संदर्भाने तो कर्मफलदाता होतो. म्हणून म्हणजे त्याला काहीही लागत नाही असं सांगितलंय हे. अशा तऱ्हेने इथे पुढे सांगताहेत की त्याला काहीही चिटकत नाही, तो अलिप्त राहतो, तो असा आहे, अकर्तापणाने राहतो, आणि तो स्वभावतः प्रकृती हे सगळं करत असते. म्हणून इथे सांगितलं आहे की तो ज्ञानी आहे ना, काहीही न करता राहतो, सगळं होत असतं, फक्त तो स्थित राहतो तिथे, त्याच्या स्वरूपामध्ये स्थित राहतो. तसंच ईश्वर. आता म्हणे बघा, नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतं विभुः, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. तो सर्वव्यापक परमात्मा आहे ना. आता ईश्वराच्या ह्याच्यात सांगितलं ईश्वर कसा, ईश्वर कसा आहे म्हणे, सृष्टी आहे, सृष्टी निर्माण केली त्याच्याने, त्या प्रकृतीच्या बरोबर ज्यावेळेस आपण ते परमात्मा तत्व बघतो, प्रकृती बरोबर मायोपादित चैतन्य असं म्हणतो व त्याला, तसं बघतो त्यावेळेस तो ईश्वर आहे. आणि म्हणून तो ह्याचा सृजन करणारा आहे, पालन करणारा आहे, कर्मफळ देणारा आहे असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात तो काय करतो का नाही. आणि म्हणे तो परमात्मा तसंच इथे त्याला पाप पुण्य लागतं का कुठलं, ते लागतच नाही. कसं लागेल, न आदत्ते कस्यचित पापम न च एव सुकृतम विभुः. त्याला म्हणे जो सर्वव्यापक परमात्मा आहे त्याला कुठल्याही प्रकारचं पाप, ज्याप्रमाणे कोणतंही पुण्य, तो पापही घेत नाही पुण्यही घेत नाही. आणि हे कर्म कोण करतो, जीव करतो. पण जीव कर्म करणार आहे, जीव समजतो मी कर्म करणार आहे, जीव कर्म करतो, जीव झालाच मुळे कर्मामुळे उत्पन्न आहे. आणि मग तो काय करतो, कर्म करतो, कर्माच्या फळाची पण आसक्ती धरतो, त्याच्यामध्ये परत अडकतो, परत नवीन कर्म करतो, परत फळ मिळतो. आणि मग त्याला तो म्हणतो की देवा मला असं असं कर्म मला असं होऊ दे. म्हणून जातात ना सगळेजण, आता आम्ही असं सुरुवात करतोय, देवा हे बिझनेस चांगला नीट होऊ दे, मला असं मागितलं, सो आपणच मागितलं मग त्याने दिलं.
देवा असं असं इतके इतके पैसे मिळायला पाहिजे, मग हे करते करते का तो देतो. म्हणून ते कर्माचं फळ पण तोच देतो, मागतो म्हणून करतो तो. मग मी करणार होतो की नाही, मला असं होऊ दे तसं होऊ दे, ते तसं होतं. पण हा परमात्मा, तो ईश्वर पण लिप्त होत नाही, हा पण नाही लिप्त होत. परमात्मा तर त्याच्याही पलीकडचा सांगण्यासाठी. ना दत्ते कस्यचित पापम न च एव सुकृतम विभू. आता विभू म्हंटल, तो झाल्यासारखा वाटतो परमात्मा अनेक, तो आहे का? विवर्तेन भूती, इथं असं विभू म्हटलंय. म्हणजे हे सगळे वेगवेगळे झालेत, हे कुणामुळे? एकच तत्व आहे ते, पण ते इतकं दिसते मायेमुळे. तर इथं म्हणे विभू, हा जो आहे ना, विभू कस्यचित पापम न आदत्ते सुकृतम च न एव आदत्ते ज्ञान. अशा तऱ्हेने म्हणे जो व्यापक परमात्मा आहे, ते कोणाचंही पाप, ज्याप्रमाणे कोणतेही फळ म्हणजे कोणते पुण्य तो घेत नाही, त्याला मिळत नाही. कारण अज्ञान आणि अज्ञानाने ज्ञान झाकलेलं असतं, म्हणून अज्ञानी जीव ईश्वराच्या वास्तव स्वरूपाबद्दल भ्रमात पडतात. त्यांना काय वाटतं, ईश्वरच देतो, ईश्वरच करणार आहे. तसं इथे म्हणे त्याचं स्वरूप सांगितलं आहे. ते कसं आहे, तर इथे म्हणत आहे त्याला कुठलं पापही लागत नाही, काही पुण्य लागत नाही, कारण तो करताच नाहीये. तर कसं लागेल त्याला पाप आणि पुण्य? त्याच्या पलीकडचा आहे तो. आणि हे जगत पण हे दिसत आहे, हे सगळं अनेक झालेलं दिसत आहे, पण ते एक आहे का? अनेक आहे का? ते एकच तत्व आहे, तेच फक्त इथं दिसत वेगवेगळं. म्हणे अनेक झालेलं दिसत आहे. म्हणजे अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यते निजंतव. म्हटलं अज्ञानाने ज्ञान झाकलेलं आहे असं वाटतं. मग अज्ञानाने ज्ञान झाकलंय म्हणून जीव ईश्वराचं वास्तव स्वरूपाविषयी भ्रमात पडतो, कारण अज्ञानामुळे. आता अज्ञानाने ज्ञान झाकले म्हणजे काय? तर म्हणे अज्ञानामुळे ते दिसत नाही. म्हणजे एखादं जंगल असतं की नाही, त्या जंगलामध्ये एकदम मिट्ट असं काळोसारखा दिसतो, एक लांब कुठेतरी. आता मी एक बघितलं म्हणे, तिथे काय होतं म्हणे, कुठलं तरी एक मध्य प्रदेशचं शेवटचं टोक आहे, तिथे म्हणे तिथे अतिशय अंधार असतं आणि अगदी थोड्या वेळ तिथं प्रकाश पडतो, इतकं अंधार असतं. मग इथे अंधाराने प्रकाश झाकलेला आहे असं वाटतं, जसं सूर्य आभाळाने झाकलेला आहे. झाकलेला आहे म्हणजे काय? आभाळमध्ये आहे म्हणून. तसं इथं अज्ञानामुळे म्हणे ज्ञान झाकलेलं आहे, म्हणजे त्याचं खरं स्वरूप आहे ते दिसत नाही का? समज नाही म्हणून अज्ञानामुळे असं म्हटलेलं आहे बरं का. पाप पुण्य अशेषे पासीची असं तू न देखे, आणि साक्षी होऊ न ठके एरी गोटी कायसी. पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तीची होऊन खेळे, परी अमृतपण न मळे दादुलियाचे. जो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडुकुमारा. आता त्यांनी सांगितलं की म्हणे या प्राणी मात्रांचे सगळे पाप पुण्य जे घडत असतात ना, ते घडतात कोणामुळे? तर त्याच्याकडे तो बघत नाही, हे घडत असताना पण तो त्याच्याकडे पाहत नाही. एवढंच नाही तर त्याचा साक्षी पण होऊन राहत नाही. मग दुसरी गोष्ट कशाला करतोस? परमात्मा अलिप्त आहे, आत्मा अलिप्त आहे, आत्म्याला कुठलीही गोष्ट लागत नाही, हे त्याच्यातनं सांगायचं. तो ज्ञानी आहे, तो आत्मस्वरूपात स्थित असल्यामुळे तो काही करत नाही, काही करवत नाही. हे सगळं घडतंय, जसे हे सगळे व्यवहार घडतायत, पण त्याला लागतायत का? जसं सूर्य आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये सगळं घडत आहे. कोणी काय करते, पाप करते, कोणी पुण्य करतो, कोणी कोणाला मदत करतोय, कोणी काय करतोय, ते सूर्याला लागतं का? नाही लागत ना. जसं म्हणे पाण्यात बघत असताना, प्रतिबिंब बघत असताना त्या माणसाला त्याचं नाक हालताना दिसतंय, नाक हालतंय, त्याला वाटलं आता नाक हालतंय म्हणजे काय झालं, त्याने नाकाकडे नाक तर चांगलंच आहे, खाली पाणी हालतंय ना. पाण्यामुळे ते म्हणजे सूर्य हालतोय, सूर्य नाही हालत आहे, पाणी हालतंय. सूर्य गढूळ झाला, सूर्य नाही गढूळ झाला, पाणी गढूळ झालं. म्हणजे अशा तऱ्हेने इथे म्हणे ते जे काय आहे प्राणी मात्रांचे सगळे पाप पुण्य जे घडत असताना त्याला चिटकत पण नाही, त्याला लागत पण नाही, कारण तो साक्षी होणे राहत नाही, कारण तो त्याच्या साक्षीच्या पलीकडचा आहे. साक्षीत्व भाव आहे ना बुद्धीचा आहे, बुद्धीच्या खिडकीतनं मी बघणार आहे असं बघतो, म्हणून साक्षीलाही जो प्रकाशित करतो तो परमात्मा स्वरूप, ते आत्मस्वरूप आहे. आणि तो शरीराच्या संगतीने शरीर आहे म्हणून तो साकार लीला करतो, तरी पण त्याच्या अलिप्त अमूर्त निर्गुण
निर्गुणता त्याची काय होत नाही, मलिन होत नाही. तो निर्गुणच राहतो. है ना? आत्मस्वरूप कसं आहे, कशाने झाकोळलं जात नाही, त्याला काही चिटकत नाही, काय होत नाही. जसं आकाशामध्ये किती पण धूळ उडवली, किती पण रंग उडवले, किती पण काय तर त्याला चिटकतं का आकाशाला? आकाश निर्लिप्त राहतं. तसंच आहे. तसंच इथं अमूर्तपणाने मलिनता येत नाही म्हणे त्याच्यामध्ये. आणि तो जगाची उत्पत्ती पालने संहार करतो. असं अरे त्याच्या स्वरूपाबद्दल जगात बोललं जातं. तोच उत्पत्ती करणार आहे, तोच पालन करणार आहे, तोच संहार करणार आहे. मग लोक म्हणतात, हो ना, त्याने देवानेच निर्माण केलंय ना हे सगळं, मग तो बनवतो, मग तो का बरं असं बनवतो? म्हणजे मग तोच करायला लावतो सगळे पाप पण. जो गुन्हेगार असतो तो म्हणतो मी नाही केलं, ते देवाने केलं. त्यानेच तर केलं ना, त्यानेच बनवलंय जेव्हा मीच केलं. म्हणजे जसं एकदा काय झालं, की एका माणसाने काहीतरी काम केलं, हाताने काहीतरी केलं. तर ते म्हणे, "अरे तू आमचं झाड तोडलं, हे केलं, फुलं तोडले." त्याला बोलायला गेले ते करायला. म्हणे, "मी कुठं केलं? गाईला मारलं त्याने." तर ती गाय मेली. तर ते सगळेजण गेले त्याच्याकडे, "अरे तू गायला मारलं." "मी कुठं मारलं?" म्हणे, "मी ह्या हाताने मारली. मी कुठं मारलं? हाताने मारलं त्या गाईला आणि म्हणून ती मेली. आणि हा हात कोणाचा आहे?" म्हणे, "त्या इंद्राचा आहे." इंद्राची देव हाताची देवता इंद्र आहे. तुम्ही इंद्राला पकडा, मला कशाला पकडता? तसं झालंय. त्याला पकडलं येईल की जाईल का नाही? मग अशा तऱ्हेने इंद्र म्हणे, "मी कशाला करू? ज्याचा हात आहे त्याने केलं. मी फक्त शक्ती दिली त्याला. पण केलं कोणी? करायचं स्वातंत्र्य तर त्याला होतं ना. मग ते ज्याच्या शरीराचा हात आहे, ज्याचा हात आहे त्याने केलं ना. मग कुणाला दोष लागला? मग परत गेले ते त्याच्याकडे आणि त्याला पकडलं. मग तूच मारलं व्हय." असंच आहे इथं म्हणणं. अज्ञानामुळे वाटतं असं, की हे ज्ञान आवृत्त झालंय. अज्ञानामुळे आपण चुकीचं समजतो. त्याचं खरं जे स्वरूप आहे ते समजत नाही. जसं एखाद्या मनुष्याला डोळ्याचा काहीतरी विकार झाला असेल, तर तो बघताना त्याला दिसत नाही, व्यवस्थिशीर दिसत नाही. किंवा रोग झालेला असतो ना डोळ्याचा, त्यावेळेस तो बघतो, अरे एक नाही 2-2 चंद्र आहे. त्याच्या डोळ्यामध्ये भेद असतो. त्या डोळ्यांनी अंधुक दिसतं म्हणून सगळं अंधुक आहे असं दिसतं. खरं अंधुक आहे का? अंधार आहे का? नाही. मग तसंच इथे पण सांगितलंय, की ज्ञान हे अज्ञानाने आवृत्त झालंय म्हणून तेन मुह्यन्ति जंतव. म्हणजे जंतव म्हणजे जंतू. जंतू म्हणजे कोण? आपणच. जंतू म्हणजे पिंजरा बरं का. या शरीररूपी पिंजऱ्यामध्ये जो राहतो तो जंतव. म्हणून अशा तऱ्हेने आपल्याला पशु पण म्हटले, भगवंताचे पशुच आहोत. म्हणत मग अशा तऱ्हेने तेन मुह्यन्ति. कशाने मुह्यन्ति? मुह्यन्ति म्हणजे मोहित होतात. चुकीचं समजतात. कोण? कुणामुळे? तेन म्हणजे अज्ञानेन. अज्ञानाने सगळे जंतव, सगळे मनुष्य, सगळे प्राणी काय होतात? त्या ईश्वराच्या वास्तव स्वरूपाविषयी भ्रमात पडतात. ते त्यांना कळत नाही. मग आता ते कसं कळत नाही? हं. काय होतं? ज्ञान कसं असतं? ते आपण आता उद्या बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा